नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर आज आपण बॅक साईडच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत। तर बघा, उंची जेवढी गळ्याची घ्यायची आहे का तेवढी घेऊन आणि हे आपण मार्क करून घेतलेला आहे। 3.25 इंच आहे ह्याच्या गळ्याची रुंदी। तर हे अशा पद्धतीने मार्क करून घेतले मी नुसतं बॅक पार्टमध्ये। त्यानंतर बघा, इथं कॅनव्हास घेतला आणि मी त्याला इस्त्री करून घेते, कारण की शेप व्यवस्थित दोन्ही साईडचे येतात म्हणून थोडंसं मी असं करते। त्यानंतर बघा, 3.25 इंच इथं टाकून घ्यायचं आणि उंची 10.5 इंच आहे ती गळ्याची उंची टाकून घ्यायची आपल्याला आणि हे असं जॉईंट करून घ्यायचं। त्यानंतर बघा, आपण इथं राऊंड शेप देऊन घेणार आहोत, कारण आपल्याला जो वरचा जो ट्रान्सपरंट कापड आहे का त्याला आपल्याला राऊंड शेप ठेवायचा आहे। तर ते मी टाकून घेतला आणि त्यानंतर बघा, इथं 1-1 इंचाचा मार्क करून घ्यायचा त्या गळ्याच्या आत बाहेरच्या साईडला, म्हणजे असं 1-1 इंचाचा मार्क करून घ्यायचा आणि हे आपल्याला आता पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे, म्हणजे दुसरा एक राऊंड करून घ्यायचा आहे 1 इंचाच्या अंतराने, हे अशा पद्धतीने। आणि त्यानंतर इथं आपल्याला जो शेप द्यायचा आहे का तो तुम्ही देऊ शकतात। मी आता हे देत आहे अशा पद्धतीचा, तुम्ही जसा पाहिजे तसा देऊ शकतात। मी इथे एक राऊंड शेप घेतलेला आहे, त्याने असं शेप देत आहे। तर अशा पद्धतीची डिझाईन बनवायची आहे मला। हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला जशी म्हणजे जसं पाहिजे का तसं तुम्ही करू शकता। तर मी हे करून घेत आहे डिझाईन। आणि त्यानंतर बघा, असं कॅनव्हासला व्यवस्थित शेप द्यायचा आणि त्यानंतर आपण हे आता कट करून घेऊत। तर हे बघा, व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि थोडीशी इस्त्री केल्यामुळे ते चिकटल्यासारखं होतं ना, त्याच्यामुळे व्यवस्थित कटिंग होते। तर हे अशा पद्धतीने मी आता अशा पद्धतीने पूर्ण कटिंग करून घेतली। त्यानंतर बघा, हे एक्स्ट्राचा कॅनव्हास अगोदर कट केला तरी पण चालते आणि मी आता कट करून घेत आहे। त्यानंतर बघा, आपण हा जो कॅनव्हास आहे का एक दुसरा वेस्ट असतो का, म्हणजे मॅचिंग होणाराच लावत आहे मी त्याला। असा कापड आहे, अस्तर आहे, त्याला मी आता हे व्यवस्थित इस्त्रीने जोडून घेईल। हे बघा, अशा पद्धतीने जोडून घेतलं इस्त्रीने आणि त्यानंतर मी एक्स्ट्राचं कट करेन आणि थोडंसं शिवण्यासाठीचं ठेवलेलं आहे मी। त्यानंतर हा जो ट्रान्सपरंटवाला कापड आहे का मेनवाला, तर ते असा राऊंड शेपमध्ये मी कट करून घेतलेला आहे। आणि इथं बघा, मी क्रॉस पट्ट्या घेत आहे, म्हणजे की क्रॉस लाईनमध्ये कापड क्रॉस असतं ना तशा पद्धतीचे पट्टे घेत आहे मी, गळ्याला लागतात ह्या, त्याच्यामुळं असं मी कट करून घेतलेले आहेत। आता आपण शिवायला घेऊ ब्लाऊज। तर हे बघा, अशा पद्धतीने पहिल्यांदा कॅनव्हास घ्यायचा, त्याला असं फोल्ड करून हे एक्स्ट्राचं जे ठेवलेलं आहे का ते अशा पद्धतीने शिवून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित। हे बघा, अशा पद्धतीने आपण शिवून घेतलं आणि त्यानंतर आपण जो अस्तरचा पार्ट असतो ना त्याला असं कॅनव्हास लावायचा आणि शोल्डरच्या इकडे दोन्ही साईडला 1-1 इंचाचं आपण जसं माप टाकलं होतं का त्या पद्धतीने ठेवून इथं थोडीशी टिप मारून घेतली, कारण ते हलणार नाही आहे पुन्हा सगळीकडे जोडताना, त्यामुळे। नंतर हे बघा, मी कॅनव्हास आहे ना, तर कॅनव्हासवरून थोडीशी मी टिप मारून घेते सगळीकडे। आणि कधी पण ना, जे आपलं दाब असतो का ते फूट ते उचलताना सुई आत ठेवूनच डिझाईन म्हणजे व्यवस्थित येते, त्याने सुई आत ठेवूनच आपल्याला दाब उचलायचा आहे आणि टीप व्यवस्थित मारून घ्यायची आहे आणि थोडीशी टीप बारीक करून घ्यायची अशी डिझाईन करताना। आणि त्यानंतर बघा, हा शेप जसा टाकलेला आहे का त्या पद्धतीने आपण कॅनव्हासच्या बाजूने आपण हे कट करून घेऊ। जास्त जवळून पण कट करून घ्यायचं नाही, असं कट करून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर बघा, मध्ये पण आपल्याला इथं जे कोणं निघतात का तिथं आपल्याला व्यवस्थित कट मारायचे आहेत, जास्त पण नाही मारायचे, पण कट मारून घ्यावं लागतात, नाहीतर शेप व्यवस्थित येत नाही। त्यानंतर आपण आता हे पूर्ण शेप्स जे आहेत का ते पलटून घेऊत, जास्त पण बोटाने प्रेस नाही करायचं, व्यवस्थित असं पलटून घेतल्याच्या नंतर मी ह्याला इस्त्री करून घेते। इस्त्री केली ना तर फिनिशिंग येते चांगलीच, त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस इस्त्री वापरते। मला फिनिशिंग छान वाटते इस्त्री केल्यावर वगैरे, असं व्यवस्थित शिवायला पण येते आणि छान पण दिसते। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित इस्त्री करून घेतली की छान दिसते। तर त्यानंतर बघा, जो मेन कापड आहे का ते सरळ उलटा बघून जे आपण मधली लाईन दिसते का
तर त्याला आपण अगोदर जोडून घेतलेलं आहे की इकडे इकडे नको व्हायला म्हणून, दोन्हीकडून सेम पार्टी आहोत म्हणून. त्यानंतर हे शेप्स तुम्ही जोडून घेतले तरी चालतात किंवा नाही घेतले तरी चालते. डायरेक्ट अस्तर जे आहे का खालचा कपडा त्याला व्यवस्थित जोडून घेतले तरी चालते, पण मी हे शेप पण जोडून घेतले आहेत. नंतर शिलाई उसवून टाकते मी ही. तर अशा पद्धतीने आपण टीप मारून घेऊत. हे बघा दुसऱ्या साईडलाही सेम असंच आणि व्यवस्थित आपण जोडून घेऊता. हे बघा अशा पद्धतीने मी जोडून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित. दोन्ही शोल्डर वगैरे व्यवस्थित जेवढं पाहिजे एवढी ते ट्रान्सपरंट कापड ठेवून वगैरे व्यवस्थित असं मध्ये एकही असं ओढाओढी नाही झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण जोडून घ्यायचं आहे. आता पूर्ण साईडला मी टिपा मारून घेत आहे. असं पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं मेन कापडाला आणि त्यानंतर जे एक्स्ट्राचं आहे का ते कट करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर एक्स्ट्राचं जे आहे का ते सगळं मी कट करून घेतलं. त्यानंतर बघा हे जे आपण क्रॉसमध्ये पट्ट्या काढल्या होत्या का गळ्यासाठीच्या, त्या आता व्यवस्थित जॉईंट करायची. याची जॉईंट करण्याची पण पद्धत असते. जर तुम्हाला माहीत नसेल तर मला सांगा, मी सांगेल नंतर कोणत्या एखाद्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर बघा हे असं डबल करून आपल्याला जोडून घ्यायचे आहे. एकदम सेम आली पाहिजे, म्हणजे आपण जे जोडतात का त्याच्या बाजूनी व्यवस्थित अशी सेम आली पाहिजे. अशा पद्धतीनं गळ्याला पूर्ण जोडून घ्यायची. आणि त्यानंतर बघा एक्स्ट्राचं जो असतं का हे असं सगळं जोडून घेतलं की ते कट करून घ्यायचं. एक्स्ट्राचं सगळं थोडं जास्त जाड नाही ठेवायचं आपल्याला इथं. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि जिथं शेप येतो का तिथं असे थोडे थोडे कट मारायचे सगळीकडं. त्यानंतर बघा आपल्याला सगळं एका साईडला पकडून असं दाब टीप द्यायची आहे या पट्टीवरती. तर ही अशा पद्धतीची टीप मारून झाल्याच्या नंतर अजून एकदा फोल्ड करून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि आता ही तयार झाला गळा, डिझाईन पूर्ण शेप. तर हे बघा अशा पद्धतीने ही डिझाईन तयार झालेली आहे. जर तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन डिझाईन्सचे व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढील नवीन एका छानशा डिझाईनसोबत.